हॅलो, गुड मॉर्निंग. आज आलोकच्या पप्पांचा बड्डे होता आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून मला बाकी कामं सगळे पटपट आवरायची होते. ॲज युजुअल जशी माझी सुरुवात होती तशी देवपूजेने सुरुवात झाली. छान अशी देवपूजा केली आणि आहोंचा बड्डे होता म्हणून देवांना देखील छान असं आसन देखील टाकलेलं होतं आणि देवपूजा करता करता आलोक पण उठलेला होता आणि तोही येऊन माझ्याजवळ बसला. सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घेतला आणि देवपूजा करून घेतली. त्यानंतर जे देवांना जे अंघोळ घातलेलं पाणी असतं ते मी मोस्टली सगळ्या झाडांना वगैरे घालते, तुळस सोडून. बाकी आपण फुलांच्या झाडांना वगैरे जसं घालतो तसं. त्यानंतर छान अशी रांगोळी काढली आणि सगळ्यात अगोदर मी देवांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला, ज्याला की आपण पूर्णान्न म्हणतो. त्यामुळे मी तेच नैवेद्य सकाळी दाखवत असते आणि त्यानंतर जो स्वयंपाक बनवलेला असतो तो दाखवत असते. त्यानंतर पनीरची भाजी वगैरे बनवणार होते आणि छोटीशी दारामध्ये रांगोळी काढली होती. पिल्लू टी व्ही बघत मस्त बसला होता, त्याला दूध पाजलं होतं आणि त्यानंतर पोहेची तयारी केली. दिवस कोणताही असो, बड्डे असो किंवा एरवी देखील पोहे हा फिक्स नाश्ता असतो आणि त्यासोबत गोड म्हणून शिरा बनवला होता. तर छान असा शिरा आणि पोह्याचा नाश्ता तयार झाला होता. त्यांचं आवरेपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी केली. तर मी इथे पनीरची भाजी बनवण्यासाठी जे बीट, कांदा आणि टोमॅटो असं मिक्सरमधून वाटून घेतलं होतं आणि त्याच्यासोबतच लसूण आणि अद्रक आणि ते तेलामध्ये छान परतलं आणि छान शिजू दिलं आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी देखील तेलामध्येच आपण टाकतो, त्यामुळे छान स्मेल येतो. आणि त्याच्यानंतर वाटाणा आणि सिमला मिरची हे देखील कट करून टाकली. थोडेसे मसाले टाकले, हळद, धने पावडर, त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि तिखट आणि त्यासोबत पनीर जे होतं त्याला दही लावून मी थोडंसं कांदा लसूण मसाला आणि तिखट असं मॅरिनेट केलं होतं आणि पनीर टिक्का मसाला जो आहे तो दुधामध्ये मिक्स करून तो परत जे शिजलेलं होतं त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये मी टाकून दिलं आणि ते परत मस्त छान असं शिजू दिलं आणि त्यानंतर पनीरचे जे पीसेस होते ते फ्राय करून घेतले आणि ते देखील त्याच्यामध्ये टाकून घेतले. तर छान अशी मस्त भाजी तयार झाली होती माझी. सगळ्यात अगोदर देवांना नैवेद्य दाखवला आणि बाहेरून आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. तर आलोकला पण आज स्पेशल म्हणून काहीतरी, आता रोज मी तर त्याला हेल्दीच देते, परंतु कधी कधी त्याला बाहेरचा पिझ्झा खाण्याची इच्छा होते. मग पिझ्झा बेस जो आहे त्याचाच मी पिझ्झा बनवत असते. तर फक्त प्लेन चीज पिझ्झा बनवला होता आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळे तयार झालो बड्डेसाठी बाहेर जाण्यासाठी आणि आई पप्पा वगैरे माझ्या घरी येणार होते. तर आई पप्पा भैया आणि छोटी बहीण माझी हे सगळेजण घरी आले. त्यानंतर औक्षण केलं यांचं आणि त्यानंतर आम्ही बाहेर जेवायला गेलो. त्याच्या हँडरायटिंगमध्ये त्याच्या पप्पांना हॅपी बड्डे विश केलं. ऑप्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही गेलो बाहेर जेवायला आणि तेव्हाच हा काही सीन. जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं गार्डनमध्ये तिथे मज्जा केली. आलोकनं त्याची स्लाईड एन्जॉय केली आणि आम्ही दोघींनी झोका. तर बऱ्याच दिवसांपासून असं आमची एक इच्छा आहे की साडी घालून असं फोटोशूट करायचं झोक्यावरती. बघूयात आता त्याचा मुहूर्त कधी लागतो ते. सध्या तरी आम्ही एन्जॉय करतोय. त्यानंतर पिल्लूनं सगळीकडे पळापळी केली, मस्ती केली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.